नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंद भगिनो, आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 431. मित्रांनो, दर शुक्रवारी मी जो व्हिडिओ प्रसारित करतो तो संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करतो. परंतु आज मी पुण्यामध्ये ज्या भागात मी राहतो त्या भागात वीज नाही आणि त्यामुळे माझ्या फोनवर मला रेकॉर्डही व्हिडिओ आधी करता आला नाही आणि त्यामुळे साहजिकच व्हिडिओ प्रसारित करण्यास उशीर होत आहे. असो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 16 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. सर्वच प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. काही प्रश्नांची उत्तरं राहतील. ज्यांना उत्तरं मिळणार आहेत त्यांनी कृपया मला स्मरणपत्र पाठवा. काही प्रश्नांची उत्तरं देता येणं शक्य होत नाही कारण त्याच्याबद्दलची माहिती माझ्याकडे नसते. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एक वार आपल्याला सांगतो की अजूनही देखील अनेक प्रेक्षक माझा फोन नंबर मागतात, माझ्याशी त्यांना बोलायचं असतं. तर याकरता मी पुन्हा सांगतो की माझे कॉन्टॅक्ट म्हणजे माझ्याशी संपर्क कसा करावा या संबंधीचा मी व्हिडिओ क्रमांक 405 केलेला आहे. तो व्हिडिओ 405 पहा आणि मग माझ्याशी आपल्याला संपर्क करता येईल. चला, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. प्रश्न क्रमांक 1. गेल्या मंगळवारी मी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अनेक वेळा नियुक्ती अधिकारी असतात, शिस्तभंगविषयक अधिकारी असतात. ते राज्यघटना कलम 311(2)(b) मधील तरतुदींचा आधार घेऊन आणि तो चुकीचा आधार घेऊन कर्मचाऱ्याला शिक्षा देतात, बडतर्फ करतात आणि मग तो आदेश त्या नाईलाजाने त्या कर्मचाऱ्याला मॅटमध्ये धाव घ्यावी लागते आणि मग मॅट तो आदेश रद्द ठरतो. तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस असा मॅट आदेश रद्द ठरते तर ज्यांनी आदेश काढला त्यांच्याविरुद्ध काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. तर मी या संदर्भात सांगेन की अधिकाऱ्यांतर्फे ह्या चुका होतात, याकरता त्यांना न्याय निर्णयांची माहिती, नियमांची माहिती करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आस्थापना विभागात ते जे काम करणारे अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांना देखील नवीन शासनीय निर्णय काय आहेत, न्यायालयीन निर्णय आहेत, ते संबंधित आस्थापनाविषयक काम बाबी हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देणं आवश्यक आहे. तसं न झाल्यानेच अशा घटना घडतात. पण त्यामुळे एखाद्यामुळे ऑर्डर चुकली, मॅटनी रद्द ठरवला म्हणून सरसकट त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणे काही योग्य होणार नाही. तर याकरता अधिकाऱ्यांना देखील प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. म्हणून मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण ज्या विभागात काम करता, जिथे काम करता, तिथे जे आपले नियुक्ती अधिकारी आहे, आता पोलीस खात्यात अशी जर प्रकरणं होत असतील तर सर्व पोलीस खात्यातील जे कर्मचाऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरमधील पोलीस शिक्षा व अपील नियम 1956 या संबंधीचे जे व्हिडिओ आहेत ते त्यांच्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या नजरेस आणावे. चला, प्रश्न क्रमांक 2. हे एका महानगरपालिकेमध्ये वॉर्ड ऑफिसर होते आणि यांचं म्हणणं आहे की ते 4 वर्षापूर्वी रिटायर झाले तरी त्यांना महानगरपालिकेतर्फे नोटीस आली आहे आणि लेखी खुलासा मागितलेला आहे. पहिल्यांदा खुलासा मागितला जून 2024मध्ये आणि आता पुन्हा त्यांनी स्मरणपत्र पाठवलं आहे आणि त्या पत्रामध्ये 1 नोव्हेंबर 2008चा आणि 4 फेब्रुवारी 2011च्या शासन परिपत्रकांचा उल्लेख केलेला आहे. ही दोन्ही मेमोज या प्रश्नकर्त्यांनी माझ्याकडे पाठवलेत. त्यात उल्लेख केलेले शासन निर्णय मी देखील पाहिलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडून काहीतरी पैसे खाल्ल्याचं प्रकरण किंवा काही जेव्हा चुका होत असतील आणि जिथे असं संशयास्पद त्यांची जर वर्तणूक असेल तिथे काय कारवाई करावी यासंबंधी ज्या जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती आहेत त्यांच्या समितीच्या बैठकीच्या संदर्भामध्ये नोव्हेंबर 2008चा आणि फेब्रुवारी 2011चा परिपत्रक. पण हे प्रश्नकर्ते म्हणतात की ते 4 वर्षापूर्वी रिटायर झालेले आहे. ते केव्हा तारीख रिटायर झाले त्यांनी यामध्ये आत्ता मला काही लिहिलेलं नाही. पूर्वी त्यांनी एकदा काहीतरी माझ्याकडे मेल पाठवली. पण ते रिटायर झाले असतील आणि त्यांना निवृत्ती वेतन वगैरे सर्व मिळालेलंही असेल आणि तर 4 वर्षांत जर होऊन गेली असतील तर त्यांना कुठल्याही त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी होऊ शकत नाही. ज्या शासन निर्णय उल्लेख केला त्या संदर्भाचा आधार घेऊन जी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसमधूनच खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर काहीतरी विभागीय चौकशी करावी किंवा काय यासंबंधी आयुक्तांना निर्णय घ्यायचा आहे. तर मी एवढंच आपल्याला सांगेन की या संबंधितल्या ज्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम
1982च्या नियम 27मध्ये जी तरतूद दिलेली आहे की कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर 4 वर्षानंतर म्हणजे दोषारोपपत्र निर्गमित करण्यापूर्वी 4 वर्षाच्या आत जी घटना घडली असेल त्याच्याविरुद्धच विभागीय चौकशी करता येते. आपली जर सेवानिवृत्ती 4 वर्षापूर्वी झाली असेल तर आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी करता येणार नाही. तर आपण या पत्राला एक उत्तर पाठवा आणि सरळ सांगा की आपण खुलासा मागवला आहे, पण या संदर्भामधली तरतुदी काय आहेत महाराष्ट्र नागरी सेवा नियम वगैरे, आणि म्हणून मी काही खुलासा करणं माझ्यावर काही बंधनकारक नाही. तेव्हा या गोष्टीचा नियमामधल्या तरतुदीचा विचार करावा आणि माझा जो नोटीस पाठवलेली आहे ती मागे घ्यावी. अशा संबंधी आपण एक पत्राचं उत्तर पाठवा आणि या संदर्भात अधिक माझ्याशी बोलण्यासाठी येत्या सोमवारी म्हणजे परवा 21 तारखेला माझ्याशी फोनवर देखील बोला. चला, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे जे प्रश्नकर्त्या आहेत त्यांच्या वडिलांना 3 मुली आहेत आणि त्यांची मुलगी एक 28 ऑक्टोबर 2007ला झालेली आहे आणि त्यांचे जे वडील होते ते अंशकालीन कर्मचारी जे होते त्याच्यामध्ये म्हणजे पार्ट टाईम जे कर्मचारी होते त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांनी 2001 ते 2004मध्ये सेवा केलेली होती आणि आता त्यांची नेमणूक तिथल्या जिल्ह्यातल्या उपविभागीय अधिकाऱ्याने केलं आहे. पण त्यांच्याकडून ते साहजिकच त्यांच्याकडून लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन त्यांनी लिहून घेतलेलं आहे आणि त्या लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनामध्ये त्यांनी खरी माहिती दिली की त्यांना 3 मुली आहेत आणि मग आता 3 मुली असताना त्यांना नियुक्ती द्यावी किंवा नाही यासंबंधी त्यांनी जो देण्यासंबंधी आदेश किंवा त्यासंबंधी मार्गदर्शन उपविभागाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी कडे मागितलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं की या अर्जदाराला म्हणजे या प्रश्नकर्त्यांच्या वडिलांना 3 मुलं असल्यामुळे त्यांना नियुक्ती देता येत नाही. तर या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं त्यांचं म्हणणं की आपण अंशकालीन जे कर्मचारी म्हणून जे काम करत होता पार्ट टाईम त्यामधला आदेश काय, पार्ट टाईम नोकरी केव्हा संपली यातले आदेश माझ्याकडे आपण पाठवलेले नाहीत. आता जेव्हा आपण कर्मचारी पार्ट टाईम म्हणून काम करत होते तुमचे वडील तेव्हा त्यांच्याकडून असं काही प्रतिज्ञापन घेतलं होतं का? नंतर जे पार्ट टाईम करत होतात आणि आता जे नेमणूक यामध्ये 2004 ते 2020 वर्ष जी काय झाली त्याच्यामध्ये आपण काय करत होतात याचा देखील या ठिकाणी खुलासा नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे ते नियमावर त्यांनी बरोबर बोट ठेवलेलं आहे की तुम्हाला नेमणूक देताना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पार्ट टाईम तुमचे वडील काम करत होते आणि या कारणाने आता घेणं पुन्हा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे तुम्ही जे म्हणता हे सकृतदर्शनी बरोबर देखील आहे, पण या संदर्भात शासनाचा कुठेही खुलासा केलेला नाही. तेव्हा मी पहिल्यांदा आपल्याला सांगेन की मग यासंबंधी जे पार्ट टाईम म्हणून जे काम केलं त्याची नेमणूक त्याच्यासंबंधी अटी शर्तीचे दाखवणे, ते पार्ट टाईम नोकरी संपली केव्हा त्याचे आदेश माझ्याकडे पाठवावे त्याची प्रत आणि आता जी नेमणूक केलेली आहे त्याचा देखील माझ्याकडे आहे आणि या संदर्भात आपण एक पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखवा आणि आपलं म्हणणं त्यांना द्या की माझे होते ते अंशकालीन कर्मचारी पार्ट टाईम जे होते आणि तेव्हा त्यांना जेव्हा पार्ट टाईम जेव्हा केलं असेल तेव्हा जर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन घेतलेलं नसेल तरी त्यावेळेस तुम्हाला 2 अपत्य होती आणि ते विचारात घेऊन मला ही नेमणूक द्यावी अशा तऱ्हेची विनंती करा आणि त्यामध्ये आणखीन विनंती करा यामध्ये जर काही शंका असेल तर याचा खुलासा आपण शासनाकडून घ्यावा अशा प्रकारची विनंती करा. अधिक काही माझ्याशी चर्चा करायची असेल तर सोमवारी 21 तारखेला सकाळी 11च्या सुमारास मी जो फोन नंबर आपल्याला दिला आहे व्हिडिओ क्रमांक 405 त्या फोनवर मला फोन करा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे मुंबई महापालिकेत नोकरीला लेबरर म्हणून होते, त्यांच्याविरुद्ध एक क्रिमिनल केस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि ते सध्या अँटिसिपेटरी बेलवर आहेत. त्यांचा सेवाज्येष्ठता यादीमध्ये क्रमांक 2वर आहे आणि काही दिवसापूर्वी पदोन्नती समितीची बैठक झाली परंतु त्यांची पेंडिंग केस म्हणून ठेवलेली आहे आणि प्रमोशन काही दिलेलं नाही आणि त्यांच्या कनिष्ठांना पदोन्नती मिळणार आहे. आता या ठिकाणी महानगरपालिका केलेली कारवाई अत्यंत योग्यच आहे कार्यवाही, कारण आपल्याविरुद्ध क्रिमिनल केस पेंडिंग आहे आणि त्यामुळे क्रिमिनल केस पेंडिंग आहे अर्थात क्रिमिनल केस पेंडिंग आहे म्हणजे याचा अर्थ नेमका आपल्याविरुद्ध चार्जशीट झालेला आहे किंवा काय हे माझ्या अँटिसिपेटरी बेलवर आहात, पण क्रिमिनल केसमधली वस्तुस्थिती काय आहे आणि आपण ते आपल्याविरुद्ध असल्यामुळे जर आपण निलंबनाखाली जर असाल साहजिकच आपल्याला निलंबन जर झालं असेल
तर साहजिकच आपल्याला निलंबनाखाली असल्यामुळे पदोन्नत समितीच्या बैठकीमध्ये आपले गोपनीय अहवाल जरी पाहिले आणि आपण जरी पदोन्नतीच्या संबंधी जर काही निष्कर्ष म्हणजे आपण पदोन्नतीस पात्र असं ठरला तरी ते निष्कर्ष सीलबंद लखोट्यामध्ये ठेवले जातील, आपल्याला प्रमोशन दिलं जाणार नाही. तेव्हा आपल्याविरुद्ध आपण निलंबनाखाली आहात किंवा काय याचा खुलासा मला करावा आणि सध्या आपल्याकडे असलेली क्रिमिनल केस आहे तुमच्याविरुद्ध ती पेंडिंग आहे किंवा नाही याचा देखील खुलासा करावा. चला प्रश्न क्रमांक 5. यांचं म्हणणं आहे की यांचे वडील मार्च 2021 सेवेमध्ये असताना वारले, पण त्यावेळी त्यांची आई सेवेत होती आणि ती आई डिसेंबर 2023 सेवानिवृत्त झाली. तर त्यांचं म्हणणं आहे की आता जानेवारी 2024 नंतर यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का? अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. आपले वडील जेव्हा सेवेमध्ये असताना वारले, पण आपलं काही कुटुंब काही उघड्यावर पडलेलं नव्हतं, आपली आई सेवेत होत असती आणि त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. प्रश्न क्रमांक 6. ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे पोलीस अधिकारी आहेत आणि यांचं म्हणणं की पोलीस खात्यामध्ये जे पोलीस अधिकारी विभागीय चौकशी करतात त्यांना विभागीय चौकशीचं प्रशिक्षण आवश्यक आहे का आणि कोणत्या कायद्यान्वये आणि नियमन? सध्या तरी असा कुठे नियम नाही की विभागीय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला विभागीय चौकशीचं प्रशिक्षण दिलं असलं पाहिजे. पण जेव्हा विभागीय चौकशी करण्याचे आदेश नियुक्ती अधिकारी देतात त्यावेळी ते सर्वसाधारणपणे कोणाला अधिकारी नियुक्त करतात या पातामध्ये त्या जो अधिकारी नेमला जातो त्याचा तो कसा आहे, त्याला काही प्रशिक्षण आहे का वगैरे याचा आधार. पण प्रशिक्षण असलंच पाहिजे असा कुठे दंडक नाही. पण आपण म्हणतात ते खरंच आहे, विभागीय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्याच्या ज्या विविध प्रशिक्षण संस्था आहे म्हणजे यशदाची प्रशिक्षण संस्था आहे, पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाशिकला आहे, या सर्वच विभागामध्ये शिस्तभंगविषयक अधिकारची कार्यवाही कशी करायची यासंबंधी नियमामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं प्रशिक्षण दिलं जातं. आपण म्हणतात ती सूचना खरोखरच योग्य आहे. शासनाने देखील यासंबंधी एकदा विचार केला पाहिजे की ज्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण विभागीय चौकशी देणार आहात त्यांचा विभागीय चौकशीचं प्रशिक्षण झालं असलं पाहिजे अशा तऱ्हेची अट घालावी. पण कदाचित सुरुवातीला आता उदाहरणार्थ पोलीस खात्याचंच उदाहरण घेतलं तर सर्वच काही पोलीस खात्यात जे चौकशी करणारे असेल त्यांचं प्रशिक्षण झालं नसतं. पण त्या अधिकाऱ्यांचा अनुभव त्यांचं ज्ञान हे लक्षात घेऊन त्यांना जर विभागीय चौकशीची माहिती असेल तर त्यांना विभागीय चौकशी करण्याची त्यांना नेमलं तर त्याच्यात काही गैर नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 7. ह्या म्हणजे हे आहेत वाल्मी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबादची आहे. आता या वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बरेच दिवसापासून असं प्रकरण होतं की जे रूपांतरित अस्थायी असते CRT बेसिस ज्याला म्हणतात त्या बेसिसवर काम करणारा कर्मचारी जर मयत झाला तर त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जात नसे. पण शासनाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या धोरणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. मग कर्मचारी जो सेवेमध्ये असताना तो टेम्पररी असो CRT बेसिस असो परमनंट असो तो जर सेवेत असताना दिवंगत झाला तर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दे आहे. प्रश्नकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आता वाल्मीला 15 मार्च 2024 शासनाने देखील त्याची मान्यता दिलेली आहे. कारण वाल्मी ही जी संस्था आहे हे शासनाचं डिपार्टमेंट नाही आहे, ही एक सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली केलेली आहे. त्यामुळे शासनाचा प्रत्येक जो निर्णय आहे तो बंधनकारकच असेल असं नाही, तो मार्गदर्शक जरूर आहे. पण त्यासाठी नियामक मंडळ असतं, त्यांनी ठराव करावा लागतो. पण आता आपल्या वाल्मीच्या संस्थेने आणि शासनाच्या सहमतीने निर्णय झालेला आहे की CRT बेसिसवर काम करणारा कर्मचारी जरी सेवेत असताना दिवंगत झाला त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळाली पाहिजे. पण अजून जरी भरती केली नसेल तर आपण जे डायरेक्टर वाल्मी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करा. नसेल तर शासनाचे जे ते अध्यक्ष जे असतात, सचिव जे असतात इरिगेशन डिपार्टमेंट त्यांच्याकडे पाठपुरावा करा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नकर्त्यांनी एक सूचना केलेली आहे. अनेक प्रेक्षक असतात त्या मला सूचना करतात, कुठल्या एखाद्या विषयावर व्हिडिओ करतात. तशीच एक सूचना यांचं असं आहे, कंपल्सरी लीव्ह ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट या विषयावर एक व्हिडिओ करा. मी सांगतो अशाबद्दल खूप सूचना आलेल्या आहेत. जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ करण्याचा निश्चित विचार केला जाईल. पुढचा प्रश्न करूया. प्रश्नकर्ते म्हणतात बडतर्फ केल्यावर अपील करता येते का आणि अपील कोणाकडे करता येतं?
कुठल्याही कर्मचाऱ्याला जी शिक्षा दिली जाते, मग ती बडतर्फीची शिक्षा असो, कामावरून काढून काढा, त्यालावर अपील करण्याची तरतूद असते. आपण जिथे आपले अपीलीय अधिकारी म्हणतात, आपण जर शासनाच्या सेवेमध्ये असाल तर शासनाच्या सेवेमध्ये निश्चितच अपिलाची तरतूद असेल. जो लगतचा वरिष्ठ अधिकारी असतो तो अपिलीय अधिकारी असतो, त्या ठिकाणी आपण करा. आणि अपिलीय अधिकारी कोण हे शासनाने वेळोवेळी नमूद केलेलं असतं. पोलीस खात्यामध्ये देखील अपिलीय अधिकारी कोण आहे हे मुंबई पोलीस शिस्त अपील नियम 1956च्या मध्ये जे केले आहेत अपिलीय अधिकारी या संदर्भात शासनाने वेळोवेळी सूचना काढलेल्या आहेत. त्यामुळे बडतर्फीच्या विरुद्ध देखील अपिलाची तरतूद असते. प्रश्न क्रमांक 10, निलंबन रद्द झाल्यावर कर्मचारी सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर पुढील वेतनवाढी मिळतात का? हो, निश्चित मिळतात. किंबहुना एखाद्या जर कर्मचारी 1 जुलै समजा 2024ला त्याची वेतनवाढ देय होती आणि 1 जुलैच्या वेतनवाढी देयीच्या दिवशी तो निलंबनाखाली होता. त्या निलंबनाखाल्यामुळे 1 जुलैची वेतनवाढ तो जो सेवेत जेव्हा पुनर्स्थापना होईल त्या दिनांकापासून त्याला 1 जुलै वेतनवाढ जी असेल ती त्या तारखेपासून सेवेत पुनर्स्थापना झाल्यापासून होईल. आणि नंतर मग सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर नेहमी या नियमाप्रमाणे त्या ठिकाणची जी वेतनवाढीची वार्षिक वेतनवाढीचे जे नियम आहेत, म्हणजे त्या पदावर पुन्हा 6 महिने सेवा वगैरे झाली तर त्याला नेहमी वेतनवाढ मिळते. तर म्हणजे ती भविष्यात पुढील वेतनवाढी मिळतात. चला प्रश्न क्रमांक 11, निलंबन काळात पदोन्नती करता आणि विभागीय चौकशी चालू असता प्रमोशन देता येईल का? निलंबन काळ जे असेल तर मी आपल्याला सांगितलं की निलंबन काळामध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे जेव्हा कर्मचारी निलंबनाखाली असतो तेव्हा पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये कर्मचारी पदोन्नती समितीच्या बैठकीत गोपनीय अहवाल पाहिले जातात आणि त्याचे जे पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष असतात ते सीलबंद लकोट्यामध्ये ठेवले जातात. आणि मग आपल्याविरुद्ध जी काही निलंबनाखाली आपली सेवेत पुनर्स्थापना होईल किंवा आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी जी असेल त्याचा निकाल लागल्यानंतर मग पदोन्नती समितीची जेव्हा बैठक होते त्या बैठकीमध्ये ते सीलबंद लखोटा उघडून त्यामध्ये जर आपल्या विभागीय चौकशीमध्ये शिक्षा झाली तर दिलेली शिक्षा लक्षात घेऊन मग पदोन्नतीच्या बाबत निर्णय घेतला जातो. आणि जर दोषमुक्त ठरलात तर मात्र आपण ज्या दिवशी आपण पात्र असाल गोपनीय अहवालाच्या बाबतीत तर आपल्यापेक्षा जो कनिष्ठ असेल त्या तारखेपासून आपल्याला मानवी दिनांक दिला जातो. तर या संदर्भामध्ये मी पूर्वी देखील व्हिडिओ केले, तर त्यामध्ये 2000 शासनाचं जे डिसेंबर 2017चं आणि ऑगस्ट 2018चं परिपत्रक आहे ते आपण पहा. या चॅनलला कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब जर केलं असेल तर आपण विभागीय चौकशी पदोन्नतीच्या विषयामध्ये प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. त्या पदोन्नतीच्या समितीच्या याच्यामध्ये यासंबंधी व्हिडिओ केलेले आहेत आणि हे दोन्ही शासन निर्णय 2017 आणि 18 हे शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 12, हेड ॲडव्होकेट भोपे आहेत, नेहमी प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पाहतात. त्यांनी एक मला सूचना मागेही केली होती आणि यातच त्यांनी सूचना केली आहे की जीवन प्रमाणपत्र आपल्याला माहिती आहे की सेवानिवृत्त जे कर्मचारी असतात अधिकारी असतात त्यांना दर वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याकरता त्यांना कोषागार कार्यालयात जावं लागतं किंवा जिथे बँक आहे ज्या बँकेच्या ब्रँचमधून आपण पेन्शन घेतात तिथे द्यावं लागतं. पण काही वर्षापासून अशी गुगलवर नवीन नवीन ॲप निघालेली आहेत ज्या ॲपच्याद्वारे मोबाईलच्या फेसद्वारे म्हणजे स्वतःच्या मोबाईलवर स्वतःचा चेहरा आधार कार्डशी मॅच केला की ॲटोमॅटिकली जीवन प्रमाणपत्र काढलं जातं, मोबाईलवर काढलं जाऊ शकतं. तर यासंबंधी मी व्हिडिओ केलेला आहे आणि येत्या मंगळवारी तो व्हिडिओ प्रसारित केला जाईल जेणेकरून त्या व्हिडिओचा लाभ घेऊन सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी बसून आपल्या मोबाईलवर जीवन लाईफ म्हणजे प्रमाणपत्र काढता येईल आणि ते सादर करता येईल. किंवा ते एकदा तुम्ही जर प्रमाणपत्र त्या फेस्टनी टाईमनी काढलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला निळं पाठवावीही लागत नाही, ट्रेझरी ऑफिसरकडे ॲटोमॅटिकली ते पोहोचवू शकतं. तर व्हिडिओ मंगळवारी जो होणार आहे सर्व जे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी मित्र यावरील व्हिडिओ पाहतात त्यांनी न चुकता व्हिडिओ क्रमांक जो मंगळवारी प्रसार होणार आहे तो व्हिडिओ जरूर पाहावा. चला प्रश्न क्रमांक 13, हे एक शासनाच्या राज्य करनिरीक्षक म्हणून काम करतात. ते एकदा 2022मध्ये एक परीक्षा झाली, त्या परीक्षा MPSCने कंडक्ट करताना यांच्याकडून काहीतरी गैरवर्तन झालं असं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनला नोटीस आलं
आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने त्यांना एक नोटीस पाठवली आणि त्या नोटीस पाठवून त्यांनी सांगितलं की तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, म्हणजे कारवाई करून म्हणजे पुढील होणाऱ्या 2 वर्षामध्ये त्यांना कुठे परीक्षेला बसता येणार नाही. तर हे जे परीक्षेला बसताना जे काही त्यांच्याकडून गैरवर्तन कथित वर्तन झालं त्यात MPSCनी खुलासा घेऊन त्यांना असं सांगितलं आहे की 2 वर्षापर्यंत त्यांना कुठल्याही MPSCच्या परीक्षा ज्या असतील त्यांना बसता येणार नाही. आता त्यामुळे यांचं असं म्हणणं आहे की आणि मग यांना आणखीन अशी शंका आहे की या बाबतीमध्ये जे त्यांचा विभाग आहे त्या विभागाकडून यांच्याविरुद्ध काहीतरी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे आणि ज्याच्याखाली महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती आपल्या शिस्त व अपील नियम 8 खाली किंवा नियम 10 खाली होण्याची शक्यता आहे. तर यांचे 4-5 प्रश्न आहे. यांचं म्हणणं MPSCच्या कारवाईविरुद्ध मॅटमध्ये जावं का, तर मी सांगेन की मॅटमध्ये आपण कृपया जाऊ नका, कारण MPSCने आपल्यावर जे बंधन घातलेलं आहे त्या बंधनाप्रमाणे 2 वर्षातल्या 1-1.5 वर्ष तर ऑलरेडी झालेलं आहे, म्हणजे फक्त पुढे होणाऱ्या 6 महिन्याच्या मध्ये आपल्याला परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे आपण काही मॅटमध्ये जाऊ नका. मॅटमध्ये लगेच खर्च हे मिळणार नाही, न्याय मिळणार नाही, त्याला बराच वेळ लागेल आणि पैसे देखील खर्च होईल. आणि मग म्हणून मी सांगितलं मॅटमध्ये आपल्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता फार कमी आहे आणि म्हणून जाऊ नये. आता यांचं म्हणणं की मॅटमध्ये गेलो तर विभागाला कळवावं लागेल का, मॅटमध्ये गेलं तर विभागाला कळवायची आवश्यकता नाही, कारण आपल्याला राज्य सरकारला पार्टी करावं लागेल आणि मग आपल्या पिटिशनची जी कॉपी आहे ती आपल्या विभागाला पण मिळेल आणि MPSCला देखील मिळेल आणि मग परवानगी घ्यायचा प्रश्न नाही आहे, पण आपल्या जे मॅटमध्ये अर्ज कराल त्याची प्रत आपल्या विभागाला द्यावीच लागेल आपल्याला. पदोन्नतीवर परिणाम काय होईल का, पदोन्नतीवर सध्या तरी काही परिणाम होणार नाही. आपलं जर पदोन्नतीसाठी नाव ऑलरेडी जर गेलेलं आहे आणि पदोन्नती समितीच्या आजच्या तारखेला आपल्याविरुद्ध कुठलीही शिस्तभंगविषयक कारवाई सुरू झालेली नाही आणि मात्र या MPSCने दिलेल्याच्या आधारे आपले काही गोपनीय अहवाल जर काही चांगले नसतील तर काही सांगता येणार नाही, पण आपले जर गोपनीय अहवाल चांगले असतील आणि पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये पदोन्नतीसाठी असलेले निकष जर आपण पूर्ण करत असाल तर आपल्याला आपल्याविरुद्ध हे काही MPSCने कारवाई केली याच्या अर्थानं लगेच काही आपल्याविरुद्ध पदोन्नती थांबवली जाणार नाही, कारण आपल्याला अजून काही दोषारोपपत्र दिलं गेलेलं नाही. तेव्हा या संदर्भात पुढं काय होतं त्यामध्ये मला सांगा आणि अधिक मार्गदर्शन माझ्याकडून घेऊ शकाल. प्रश्न क्रमांक 14, अनुकंपा नियुक्तीचा शासन जो निर्णय आहे, ज्या अनुकंपा नियुक्तीच्या बाबतीमध्ये 2017मध्ये शासनाने पुन्हा एक सर्व पूर्वीची परिपत्रकांचा एक गोषवारा करून दिला आहे, एकत्रित काढलेला आहे. त्यांचा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कोविड-19मध्ये काही जे लोक वारले त्यांच्यासाठी काही विशेष तरतूद आहे का, यांच्या संबंधी विशेष काही तरतूद नाही. 2017मध्ये ज्या अटी व निकष दाखवलेले आहेत त्या निकषा पात्र होत असतील तरच अनुकंपा तत्वाला नियुक्ती देय आहे. चला प्रश्न क्रमांक 15, या प्रश्नकर्त्या यांच्याविरुद्ध एक शिस्तभंगविषयक कारवाई सुरू आहे. यांनी कागदपत्रांची मागणी काहीतरी केली, म्हणजे त्यांनी पैसे भरले त्याचे पावती क्रमांक तारीख वगैरे, तर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही पावती क्रमांक आणि तारखा दाखवा, तर त्यामुळे तर आणि मगच आम्ही तपशील देऊ शकतो. तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कागदपत्र ही देणं ही शिस्तभंग हे नियमात तरतूद आहे का, हो निश्चितच तरतूद आहे. आपल्याला ज्या कागदपत्रांच्या आधारे एक तर दोषारोप सिद्ध करायचे आहेत त्याच्या प्रती आपल्याकडे अवलोकनार्थ किंवा त्याच्या प्रती आपल्याला पुरवण्याची जबाबदारी ही शिस्तभंग चौकशी अधिकाऱ्याची आणि शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची आहेच. पण याच्या व्यतिरिक्त जे आपण कागदपत्र मागतात ते कागदपत्र आपले रिलेव्हंट आहेत किंवा नाही, हे जर रिलेव्हंट असतील तर चौकशी अधिकारी म्हणतात की हे कागदपत्र रिलेव्हंट आहेत आणि ते कागदपत्र दिले गेले पाहिजेत आणि मग त्यांनी जर तसा आदेश काढला तर ते चौकशी अधिकाऱ्यांनी शिस्तभंगविषयकांना ते कागदपत्र आपल्याला पुरवते जातील. त्यामुळे आपल्याकडे जर तपशील असेल तर तपशील द्या, अन्यथा आपल्याला कुठलं कागदपत्र आहे ते चौकशी अधिकाऱ्यासमोर पत्र द्या आणि ते कसे रिलेव्हंट आहे हे देखील चौकशी अधिकाऱ्यांना नमूद करा. चला प्रश्न क्रमांक 16 आणि हा शेवटचा प्रश्न. हा प्रश्न सोलापूर महानगरपालिकेमधल्या कर्मचाऱ्यांनी विचारलेला आहे. यांचं म्हणणं की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती अधिकारी यांना जात वैध प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे का, तर या संदर्भात मी यांना सांगितलं त्यांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत, पण मी एकच याचं सांगतो की आपण जर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा आदेश आपण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला देतो,
जो सेवेत असताना कर्मचारी जर दिवंगत झाला तर त्याच्या वारसानं दिली जाते. पण त्यांची नियुक्ती कुठे होते? ज्या ठिकाणी पदं रिक्त असतील अशी. त्यामुळे ज्या रिक्त पदं जी आहेत ते रिक्त पद असेल ज्याच्यावर तुम्ही त्या अनुकंपात्वाला नियुक्ती नेमणूक करतात, ते पद जर आरक्षित असेल, ते उदाहरणार्थ समजा अनुसूचित जातीसाठी असेल, अनुसूचित जमातीसाठी असेल, तर मात्र त्यात प्रमाणपत्र त्या संबंधित कर्मचाऱ्याकडून घेणं आवश्यक आहे. पण जर एखाद्या ती जर खुल्या वर्गासाठी जर असेल, म्हणजे ती जर पद जे आहे ते आरक्षित नसेल, तर मग त्यासाठी कोणाचं जर त्याच्यावर आरक्षण नसेल तर अशा ठिकाणी जात प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. या प्रश्नकर्त्याने आणखीन सबप्रश्न विचारलेले आहेत, पण त्या प्रश्नावरून मला नेमका त्यांचा प्रश्न काही समजलेला नाही. तेव्हा मी प्रश्नकर्त्यांना सुचवीन की सोमवारी मला जो नंबर मी आपल्याला दिला आहे व्हिडिओ क्रमांक 405 त्या फोनवर मला सकाळी 11:15च्या सुमारास मला जरूर फोन करा आणि म्हणजे मी अधिक खुलासा या बाबतीत करू शकेन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या मंगळवारी एका नव्या व्हिडिओसोबत. आणि त्या व्हिडिओचा विषय असणार आहे जीवनपत्र काढण्यासाठी आपल्याला कुठेही जायची आवश्यकता नाही, आपल्या मोबाईलवरच जीवन प्रमाणपत्र काढू शकता. चला, पुन्हा येथेच थांबतो. धन्यवाद.